ताजी घेतली होती ताजी म्हाका दिसता भरपूर आसतली मेजूंक ना हांवें सुद्दां अजून भाजी बीन लोक घरा येतात आता कशें मार्केटिंग आमच्या की म्हाका पयलीं गाडयेर घालून सगळे गांवभर वचचे पडले एकच वर म्हटल्यार म्हाका खूब जालें आनी आतां कशें लोक म्हाका घरा कडेन येवन विचारता कित्याक भाजी जाली रे पायलेक धाडटा मातसो घेवन गाडी घेवन अशें नाजाल्यार आपूण तरी येवन व्हरताले प्रॉफिट कितलो आसता प्रॉफिट आमचे 2 लाख 1 लाखाच्या वयर सुद्धा वयता ना की आम्ही आता फार्मिंग करता हे फार्मिंग आम्ही आता प्रोडक्ट हे आता आम्ही उगयले सगळे पीक जाल्यार पीक आम्ही खंय घालतले अशें तुमकां मायंडान क्वेश्चन मायंडान तो पयलीं पासून येयल्लो ते खातीर आमी स्वता एक कंपनी काडल्या शेतकारांक लागून FPO म्हणून काढला त्याचे हांव डायरेक्टर असता पेडणे आमचे असता ती आमच्याकडे फाटी त्यांच्याकडे प्रोग्राम केला सराक खबर आसा तांचे फाटी प्रोग्राम केला आणि शेतकऱ्यांचा मेळावा घेतलेलो आम्ही बघा पालक शेतकऱ्यांचा तेन्ना म्हाका येवपाक त्या सोसायटी अंडर केल्लो तो म्हाका प्रभू देसाई तो आमचो चेअरमॅन कंपनीचो आमी तेतून कितें आसा एग्रीकल्चर जे उकडे तांदूळ जेका कोणाक मेळनाशिल्ले ना उकडे तांदूळ म्हणजे कडधान्य जितले तितले थंय अवेलेबल मेळटा सगळे आता जितले आमचे शेअर होल्डर आहा पळय तेंचे ते कितें पिकयतात पळय ते थंय दिता आनी अशी काही वाटेर बी आतां खंय तरी कोणी बसलो आतां 100 रुपयान जर कितें आसा जाल्यार थोडे लोक घेवपी आतां कशें म्हणटा तांकां खबर ना कशें ते 100 रुपयान भाजी कमी कर ती बडे असो निब्राक बसच्या टायमार ती कशी करता एक 2-20 रुपया 10 रुपया कमी केले आनी 20 कर अशें करता म्हणून ते करूंक जायना म्हणून आमी कंपनी केले कितें 100 रुपयाची जर पेंडी आसा ती 100 रुपयात त्या शेतकाराक मेळपाक जाय हो हेतू आसा आमचो ते कंपनीचो म्हणजे शेतकाराक प्रमोट करून फुडें हाडपाचो आम्ही आयज ह्या फार्माक NSQF सब्जेक्ट एग्रीकल्चर हेच्या खातीर विजीट केल्ली हांगा आमी इंटरक्रॉपिंग एक टायप पयली तेच्यात वेगवेगळी प्लांट एकाच जागेर ग्रो करता आणि वेगवेगळी रानभाजी पयले ते कशे अजून मेरेन दवरून आमी तेंचे हेल्दी तेजी बेनिफिट्स असतात ते कळ्ळे वेगवेगळे हांगा फ्रुट्सय आहात जंगली भाजी आहात आणि काजी आसत सो ते तेंचे बेनिफिट्स पयले आणि वेगवेगळे फर्टिलायझर मॅन्युअर करतात ते पयले थँक्यू सतीश नाईक आम्ही NSQF सब्जेक्टान आहा एग्रीकल्चर आमकां आयज सरांनी हे व्हडल्या जाग्यार हाडले आमकां न्हू हयसर न्हू सरांनी बीन दाखयले सगळे झाडां बीन वेगवेगळी रानटी भाजी बीन थंयसर आमी न्हू कसले काजीचे प्रकार बीन सगळे पयले आणि हयसर न्हू हे बीन करतात कसले भाजये बीन लायतात कसो ह्या करतात कोंबडीक कसो सांबाळटात कसले वर्मी कंपोस्ट बीन अशें करतात ते आमकां दाखयले आणि आमी सगळे कडेन फिरलो हयसर अर्ध डोंगर फिरलो आणि हयसून न्हू डोंगरासून वारो बरो येता श्रीराम साळगांवकर प्रगतशील शेतकरी हांच्या तुम्ही डोंगर महारानाचेर जी विविध प्रकारची भाजी पाले जी धान्यांची उगवण केल्या त्याची तुम्ही पाहणी केली काय सुचले सर सब्जेक्ट मी गव्हर्नमेंट हायस्कूल हणखणे या शाळेच्या कृषी विभागाचे जे विद्यार्थी असतात NSQF म्हणून एक विषय असतो आणि त्याच्या अंतर्गत त्यांना ॲग्रिकल्चर म्हणून एक सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये जे शिक्षण घेतात त्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन श्रीराम साळगांवकर एक प्रगतशील शेतकरी पारसे गावचे त्यांच्या महाराष्ट्रावर अनेक दिवसापासून आम्ही वृत्तपत्रातून वाचत होतो तर तिथं भेट द्यायची आमची एक इच्छा होती ती आज आम्ही या माध्यमातून आम्ही पूर्ण केली आणि हेतू हा की विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या शाळेमध्ये कृषीविषयक धडे देतच असतो परंतु प्रत्यक्ष डोंगर माथ्यावर जाऊन ते इंटर क्रॉप्स करतात आता काजू बागायती आहे त्या काजू बागायतीमध्ये इतर काय व्यवसाय हे 12 माही काय आम्ही घेऊ शकतो भाजीपाले म्हणा किंवा वेगवेगळी फळ फुलं ते कसं आपण घेऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीने आणि जी रासायनिक खतांचा वापर आता बघा भरपूर वाढलेला आहे तर त्यांचा ते अवॉइड करून जी नैसर्गिक खतांचा वगैरे वापर करून आणि ती नैसर्गिक खत कसं तयार करतात तेही शिकता येण्यासारखं होतं आणि इंटरक्रॉप हे वेगळं एका शेतीमधून दुसरी शेती कशी घेता येईल हे शिकवण्यासाठी मुलांना आम्ही इकडे आणलेलो आणि त्यामागचा हेतू असा की विद्यार्थ्यांनी आपण इतर शिक्षण घेता आपली पारंपरिक घरी जी शेती असते त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी इंटरेस्ट घ्यावा आणि अधिकाधिक आपला देश जो आहे तो कृषी प्रधान देश म्हणून आपण ओळखतो तर ती त्याची ओळख जी आहे ती कायमस्वरूपी राहावी आणि विद्यार्थ्यांमध्ये आजकाल सगळे शिकलेले विद्यार्थी हे शेतीपासून दूर पळताना दिसत असतात तर त्यांना तसं नाही तर ते सुद्धा या प्रवाहामध्ये आले पाहिजे
आणि शेतीविषयी त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे, तरच आम्ही जो विषय शिकवतो त्याची ध्येय पूर्तता होईल असं आम्हाला वाटतं. या निमित्ताने आम्ही इकडे आलो, चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळाली, त्याबद्दल साळगावकर उभयता जे श्री आणि सौ साळगावकर आहेत त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.